आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची अशी फेवरेट मँगो मस्तानी कशी, चला पाहूया। मँगो मस्तानी करण्यासाठी आपण घेतलेली आहे व्हॅनिला आईस्क्रीम, काजू बदाम पिस्ता, टूटी फ्रूटी, आंब्याचा गर घेतलेला आहे। तिथेही आंब्याचे छोटे छोटे चॉप घेतलेले आहेत, ते सजावटीसाठी लागणार आहे। इथे आपण 3 आंबे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण सब्जा घेतलेला आहे। बरं, सब्जा ऑप्शनल आहे, आम्हाला सब्जा प्रचंड आवडतो त्यामुळे आम्ही सब्जा घालणार आहोत, नाहीतर तुम्ही नाही घातलात तुमच्या चॉईसने तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आपण साखर घेतलेली आहे आणि घेतलेलं आहे थंडगार दूध। तर चला करायला घेऊया। आता आपण काय केलेलं आहे, मिक्सरचा जार घेतलेला आहे, यामध्ये आपण घालतोय आंब्याचा गर। त्यानंतर आपण यामध्ये घालतोय दूध। मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण त्यामध्ये मी घालते 2 चमचे भरून साखर। डिपेंड्स तुमचा आंबा गोड आहे कितपत आंबट आहे त्यावर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी 2 चमचे भरून साखर घातलेली आहे। आता मी हे बारीक करून घेते मिक्सरला। तुम्ही पाहू शकता छान असं क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण यामध्ये घालतोय व्हॅनिला आईस्क्रीम। तुम्हाला हवं तर तुम्ही मँगो आईस्क्रीम तुम्हाला मिळाली मार्केटमध्ये ती घातली तरीसुद्धा चालेल। आता पुन्हा मी हे बारीक करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी प्युरी झालेली आहे। चला, सगळ्यात आधी मी याच्यामध्ये आंब्याचे क्यूब घालते थोडे थोडे। त्यानंतर मी यामध्ये घालते सब्जा। सब्जा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला, नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल, पण चांगलं लागतं। त्यानंतर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालते। आता यात घालते मस्तानी। आता यामध्ये मी घालते वरतून व्हॅनिला आईस्क्रीम। त्यानंतर वरतून घालते पिस्ता, थोडे बदाम, त्यानंतर घालते थोडी टूटी फ्रूटी आणि थोडे मँगो क्यूब। आणि आपली मस्तानी तयार झालेली आहे। उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्यांचा सीझन, तसंच आंब्यापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ, बस आणखीन काय हवं? मग व्हिडिओज आपले आवडत आहेत ना, मग लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि आपला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार। आणि पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।